रामराम मैत्रिणींनो, आपण आज खानदेश स्पेशल मेथीच्या पोळ्या कशा बनवायच्या ते सुद्धा बघणार आहे। आपण निस्त्याची चटणी यापूर्वी रेसिपीमध्ये बघितली आहे। आता मेथीच्या पोळ्या कशा तयार करायच्या त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघू। इथे 1 पोहे खायचा चमचा मेथीचे प्युअर पीठ घेतलेले आहे। 4 चपात्या होतील इतके गव्हाचे पीठ, 3 चपात्या किंवा भाकरी होतील इतके ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ, आणि भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। आता आपण परातीमध्ये मेथीचे पीठ, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि त्यामध्ये पाणी घालू। हे मिश्रण चांगले फेटून घ्यायचे आहे। हे मिश्रण फेटल्यानंतर त्यामध्ये ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ आपल्याला घालायचे आहे आणि आपला कणिकचा उंडा तयार होईल इतपत आपल्याला पाणी घालायचे आहे। यामध्ये मी घालते आहे ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ आणि याचा आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा। लागत असल्यास आपण यामध्ये पाणी घालू शकतो। याप्रमाणे उंडा मी मळून घेतलेला आहे। याच्यात आपण ज्याप्रमाणे चपात्या करतो त्याप्रमाणे चपात्या करायच्या आहे आणि वरून तेल लावायचे आहे। ज्याप्रमाणे चपाती करतो त्याप्रमाणे उंडे करून घेतलेले आहे मी। याप्रमाणे चपाती लाटून घेतलेली आहे, ती आता तव्यावर आपल्याला शेकून घ्यायची आहे। तवा आपला गरम झालेला आहे। आपण तव्यावर चपाती घातलेली आहे। दोघं बाजूने चांगली आपल्याला खरपूस शेकून घ्यायची आहे। आपण चपाती पलटवलेली आहे। आता आपण या चपातीला तेल लावून घेऊ। दोघं बाजूने आपल्याला तेल लावून चपाती शेकायची आहे। इथे मी सर्व मेथीच्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे। तुम्ही इथे बघू शकतात। या पद्धतीने मी सर्व मेथीच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत आणि सोबत केलेली आहे निस्त्याची चटणी, निस्त्याची लाल चटणी। आता ही चटणी आपण मेथीच्या पोळीवर घालणार आहे आणि त्यावर कच्चे तेल घालणार आहे आणि सोबत फोडलेला कांदा। तुम्हाला खानदेशी मेनू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। खानदेश स्पेशल मेथीची पोळी आणि निस्त्याची चटणी